प्रोफेशनल एक्सेल शीट बनवणारे लोक हे सिक्रेट टूल वापरतात, जे वापरून तुम्ही तुमचं शीट अगदी प्रोफेशनल डिझाईन मध्ये कन्वर्ट करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. त्यामध्ये पहिला ऑप्शन बघणार आहे आपण पिक्चर. त्यासाठी इथं पिक्चर ऑप्शन सिलेक्ट करून घेणार. त्याच्यानंतर जो पिक्चर आपल्याला पाहिजे तो पिक्चर इथं आपण तो सिलेक्ट करून घेणार. रिमूव्ह बॅकग्राऊंड मध्ये जाणार आणि इथं ओके करून घेणार. म्हणजे या पिक्चरचं इथं आपण बॅकग्राऊंड इथं सहज काढू शकतो. जर या पिक्चर जर आपल्याला ब्रॅकनेस जर कमी जास्त करायचं असेल तर इथं आपण तुम्ही ब्रॅकनेस असा कमी जास्त करू शकता, असं या टाईप मध्ये, अशा प्रकारे. याला नॉर्मल करण्यासाठी आपण इथं कंट्रोल झेड करणार. याच्यानंतर या व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसऱ्या कलर मध्ये हा पिक्चर जर हवा असेल तर इथं तुम्ही कलर मध्ये वेगवेगळ्या प्रकारे इथं ऑप्शन यूज करू शकता. इथं आपण हा पिक्चर सिलेक्ट करून घेणार. म्हणजे आपण इथं बघू शकता इथं वेगवेगळे कलर तुम्ही इथं सहज इथं यूज करू शकता. याचे जर तुम्हाला जर हाच पिक्चर जर आर्टिस्ट टाईप मध्ये जर पाहिजे असेल वेगळा, तर इथून तुम्ही हा ऑप्शन इथं सहज यूज करू शकता. त्याच्यामध्ये आपण इथं बघू शकता की वेगवेगळ्या प्रकारे आपण तो पिक्चर इथं यूज करू शकतो. जर हा पिक्चर जर तुम्हाला कम्प्रेस जर करायचा असेल तर इथून आपण हा सिलेक्ट करून घेणार आणि या पिक्चरला इथं आपण इथं कम्प्रेस करून घेणार. म्हणजे हा पिक्चरची क्वालिटी इथं कमी झाली, वाढलेली आहे. या पिक्चरची क्वालिटी इथं वाढली आहे. समजा या व्यतिरिक्त जर तुम्हाला या जागेवरती जर दुसरा पिक्चर पाहिजे असेल तर आपण हा दुसरा पिक्चर पण इथं सहज आपण इथं दुसरा घेऊ शकतो. तर हा आपण हे दुसरा पिक्चर पण इथं घेतला आहे. समजा तुम्हाला जर हा पिक्चर जर साईज जर कमी जास्त झाली समजा एखाद्या वेळेस, तर हा जर पहिला नॉर्मल जर सारखा पाहिजे असेल तर आपण इथं रिस्टार्ट पिक्चर हा ऑप्शन इथं यूज करू शकतो. म्हणजे हा पिक्चर इथं पहिल्यासारखं इथं झाला आहे. समजा तुम्हाला या पिक्चरला जर वेगवेगळ्या प्रकारचे बॉर्डर जर द्यायचे असेल तर इथून तुम्ही असं इथं वेगवेगळ्या प्रकारचे बॉर्डर तर देऊ शकता. समजा या पिक्चरचं जर बॉर्डरचं जर तुम्हाला कलर चेंज करायचा असेल तर इथून तुम्ही बॉर्डरचा कलर पण इथं सहज चेंज करू शकता. समजा बॉर्डरचं जर थिकनेस जर तुम्हाला कमी जास्त जर करायचं असेल तर इथून तुम्ही असं कमी जास्त इथं करू शकता. जर या जर बॉर्डरची जर वेगळ्या वेगळ्या व्हरायटीमध्ये पाहिजे असेल तर इथं वेगवेगळ्या व्हरायटी पण आपण इथं यूज करू शकतो. जर याच्यामध्ये जर पिक्चर इफेक्ट आहे, जर या पिक्चरला जर वेगळं इफेक्ट द्यायचे असेल तर इथं आपण हा ऑप्शन इथं यूज करू शकतो. इथं वेगवेगळे इफेक्ट आहे, आपण इथं यूज करू असं बघू शकतो. त्याच्यानंतर पिक्चर लेआउट आहे. जर तुम्हाला जर या पिक्चर मध्ये वेगळं जर लेआउट मध्ये जर पाहिजे असेल तर इथं तुम्ही ते यूज करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हा जो फॉर्मॅट टॅब आहे तर आपण हा ऑप्शन शेप्स, स्मार्ट आर्ट आणि ऑनलाईन पिक्चर मध्ये ऑलमोस्ट सेम आहे. त्यामुळे आपण याच्यामध्ये जास्त प्रकारे डीप मध्ये आपण तो ऑप्शन इथं बघणार आहोत. पुढे आपण हा ऑप्शन स्किप करणार आहोत. याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे ब्रिंग फॉरवर्ड. समजा हा दोन पिक्चर आपण इथं घेतले. समजा आता इथं दुसरा एक पिक्चर घेणार आपण इथं. आता आपण हा पिक्चर जर घेतला तर हा मागील पिक्चर काय झालेला त्याच्या मागे इथं झाकला गेलेला. जर आपल्याला हा पिक्चर जर बॅक साईडला पाहिजे असेल तर आपण काय करणार, तो सेंड टू बॅक करणार. म्हणजे हा पिक्चर पण इथं आलेला आहे. जर हा पिक्चर जर तुम्हाला फ्रंटला पाहिजे असेल तर इथून काय करणार आपण, ब्रिंग फ्रंट असा प्रकारे तो आपण ऑप्शन इथं यूज करू शकतो. याच्यानंतर सिलेक्शन पेन आहे. सिलेक्शन पेन मध्ये जर हा पिक्चर जर तुम्हाला हाईड जर करायचा असेल तर इथून तुम्ही काय करू शकता, हा ऑप्शन इथं ऑप्शन यूज करू शकता. म्हणजे हा पिक्चर तुमचा इथं हाईड झालेला आहे. जर पुन्हा जर पाहिजे असेल तर इथून आपण तो सॉल्व पण करू शकता. त्याच्यानंतर हा जर पिक्चर आहे, जर तुम्हाला जर याचा दोघांचं जर ग्रुप करायचं असेल तर इथं आपण ग्रुपही करू शकतो. त्यासाठी आपण इथं कीबोर्ड मध्ये शिफ्ट दाबणार. शिफ्ट दाबून दोन्ही पिक्चर इथं सिलेक्ट करून घेणार आणि याच्यानंतर या दोघांचं काय करणार आपण इथं ग्रुप करणार. म्हणजे आपण या दोघांचा ग्रुप केला तर हे दोन्ही पिक्चर काय होत आहे, ऑन द स्पॉट इथं मुवमेंट होत आहे. समजा हा तुम्हाला जर या पिक्चरचा आपण अनग्रुप करून घेणार. अनग्रुप करण्यासाठी इथंच क्लिक करून घेणार आपण वापस. समजा या पिक्चर आहे, या पिक्चरला जर तुम्हाला रोटेशन द्यायचं असेल तर इथं वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही असं इथं रोटेशन देऊ शकता. समजा हा पिक्चर आहे, तुम्हाला या पिक्चरचं जर क्रॉप करायचं असेल तर इथून तुम्ही काय करू शकता, पिक्चरला असं क्रॉप करू शकता अशा प्रकारे. आणि आपल्याला जर याची साईज जर कमी जास्त करायची असेल तर इथून आपण तुम्ही सहज ती साईज इथं कमी जास्त इथं करू शकता अशा प्रकारे.
इथं हा आपला पिक्चर ऑप्शन आहे, इथं संपला आहे. ऑनलाईन पिक्चर, जर आपल्याला एखादा पिक्चर जर ऑनलाईन पाहिजे असेल तर आपण इथं ऑनलाईन पिक्चर हा ऑप्शन इथं सिलेक्ट करून घेणार. जसं मला हा गुगल शीट हा ऑप्शन इथं या रिलेटेड आपल्याला इथं पिक्चर पाहिजे, मी इथं गुगल शीट हा ऑप्शन नाव टाईप करून घेणार आणि इथून त्याला आपण बघू शकता की इथं वेगवेगळ्या प्रकारे इथं गुगल शीटचे एक्झाम्पलचे ऑप्शन इथं आलेले आहे. इथं आपण याला डाउनलोड करून घेणार. आता सेम सेम ऑप्शन इथं आपले फॉरवर्डसाठी हा ऑप्शन इथं यूज होत आहे. याच्यानंतर पुढील ऑप्शन आपण बघणार आहे सेव्स. जर आपल्याला एखादं जर डायग्राम जर काय जनरेट करायचं, जर आपल्याला एखादं जर डायग्राम जर बनवायचं असेल तर सेव्ह ऑप्शन हा आपण इथं यूज करू शकतो. असं आपण इथं यूज करणार. पहिलं इथं याला जर आपल्याला जर नॉर्मल जर करायचं असेल तर आपण इथून वेगवेगळ्या कलर इथं आपण घेऊ शकतो. जसं आपण बघितलेलं फॉर्मॅट हा ऑप्शन इथं ऑलमोस्ट हा काय इथं सेम आहे. याच्यामध्ये जर मला काय टेक्स्ट जर टाईप करायचं असं मी काय करणार, इथं राईट साईडचं बटन दाबणार आणि इथून त्याला एडिट टेक्स्ट करणार. मला जे काय समजा लिहायचं असेल तर इथून मी असं सहज इथं काय करू शकतो, इथं लिहू शकतो. पहिले इथं आपण साईज वाढून घेणार त्याची, तसं असं आपण त्याचं साईज वाढून घेणार आणि टेक्स्टला मिडलला घेणार अशा प्रकारे. याचं जर आपल्याला जर टेक्स्ट जर चेंजेस करायचं असेल टेक्स्ट तर इथून आपण असा टेक्स्ट इथं कलर चेंजेस करू शकतो. समजा टेक्स्टची जर आउटलाईन जर तुम्हाला द्यायची असेल तर आउटलाईन पण इथं देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही इथं काय करू शकता, त्याची आउटलाईन पण देऊ शकता. आउटलाईन आपण इथं थोडीशी कमी करून घेणार. इथं आउटलाईनला जरी कलर द्यायचा असेल तर इथून तुम्ही आउटलाईनला बी कलर देऊ शकता. जर इथं वेगवेगळे सेफ टेक्स्टचे इफेक्ट आहे, जर तुम्हाला हे जर द्यायचे असेल तर इथून पण तुम्ही ऑप्शन इथं काय करू शकता, यूज करू शकता. रिफ्लेक्शन आहे, जसं आपण इथं फॉर्मॅट टॅब जसं वापरले होते तसं सेम ऑप्शन इथं आपण यूज करू शकता. इथं जर आपल्याला रोटेशन द्यायचं असेल तर इथून तुम्ही असं रोटेशन पण इथं देऊ शकता अशा प्रकारे. म्हणजे इथं वेगवेगळ्या प्रकारचं याचं तसंच आपण इथं सेप्स आहे त्याचा आपण डायग्रामसाठी इथं जास्तीत जास्त आपण त्याचा वापर करत असतो. स्मार्ट आर्ट, तर स्मार्ट आर्ट मध्ये आपल्याला जे डायग्राम असतात ते रेडीमेड असतात, फक्त आपल्याला इथं कंटेंट हा ऑप्शन इथं आपल्याला टाकावं लागतं. त्याच्यामध्ये आपण इथं सायकल टाकून घेणार. इथं वेगवेगळे ऑप्शन आहे, जर आपण लिस्ट आहे, प्रोसेस आहे, सायकल आहे, तर वेगवेगळे ऑप्शन बघणार आहे. त्याच्यामध्ये आपण पहिलं हा सायकल ऑप्शन समजून घेणार. म्हणजे सगळे ऑप्शन एक ऑप्शन यूज केलं तर आपल्याला सगळ्या ऑप्शनची इथं कल्पना येते. यासाठी आपण काय करणार, इथं हा ऑप्शन सिलेक्ट करून घेणार. तसं आपण इथं टाकणार की एक्सेल मध्ये किती पार्ट्स असतात. जसं उदाहरणार्थ हा आपण इथे एक्सेल टाईप करून घेणार. याच्यामध्ये आपण जसं उदाहरणार्थ आपण बघतोय होम टॅब, याच्यानंतर इन्सर्ट टॅब. जर मला अजून जर एखादा शेप जर पाहिजे असेल तर मी तुम्ही याला काय करणार, ऍड शेप्स करणार. याच्यानंतर पेज लेआउट, व्हिडिओ हा फास्ट फॉरवर्ड करतो. म्हणजे आपण स्मार्ट आर्टचा यूज करून असं एका चांगल्या प्रकारे आपण काय करू शकतो, तर डायग्राम इथं जनरेट करू शकतो. याच्यासाठी आपण इथं डिझाईन टॅबमध्ये जाणार. जर मला जरी वेगळ्या वेगळ्या जर व्हरायटीमध्ये जर पाहिजे असेल, ही जर आपल्याला कन्सेप्ट जर वेगळं, ही जर आपल्याला मॅटर जर वेगळ्या वेगळ्यामध्ये जर पाहिजे असेल वेगळ्या वे मध्ये, तर आपण इथं वेगळ्या व्ह्यू मध्ये हा ऑप्शन इथं यूज करू शकतो. पण इथं बघू शकता की ऑप्शन इथं आपण सहज इथं आपल्याला वापरू शकतो. याच्यानंतर मला जर याचं जर कलर चेंजेस करायचं असेल तर कलर पण इथं मी चेंजेस करू शकतो. जर मला 3D स्ट्रक्चर मध्ये घ्यायचं असेल तर इथं मी 3D स्ट्रक्चर मध्ये इथं
घेऊ शकतो. रिस्टार्ट ग्राफिक जर मला नॉर्मल जर करायचं असेल तर याला रिस्टार्ट ग्राफिक करणार, रिसेट ग्राफिक करणार. जर याला जर मी कन्वर्ट जर शेप मध्ये जर केला तर इथं हा ऑप्शन फॉर्मॅट, हा डिझाईन टॅब जो ऑप्शन होतो इथं कव्हर होतो. म्हणजे हा फक्त इथं पिक्चर म्हणून इथं सेव्ह झाला आहे. याच्यानंतर आपण इथं शेवटचं ऑप्शन बघणार आहे स्क्रीनशॉट. जर आपल्याला याचं जर स्क्रीनशॉट जर काढायचं असेल तर इथं आपण स्क्रीनिंग क्लिपिंग करणार. याच्यानंतर इथं आपल्याला जो पर्टिक्युलर स्क्रीनशॉट पाहिजे तर आपण इथून हा पर्टिक्युलर स्क्रीनशॉट घेणार. हा आपल्यासमोर इथं आला आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं हा ऑप्शन आपला इथं संपला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढील व्हिडिओसाठी कमेंटमध्ये टाईप करा नेक्स्ट पार्ट. धन्यवाद.